ग्रामस्थांची भूमिका पूर्णपणे न्याय्य. मी त्यांच्या पाठीशी ठाम. बलगवडे येथील आमरण उपोषणाला माजी खासदार संजय काका पाटील यांचा जाहीर पाठिंबा. गावातील गायरान क्षेत्रातील गट क्रमांक 180 व 181 मध्ये प्रस्तावित असलेल्या सौर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या मोठ्या वृक्षतोडी विरोधात आणि प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी बलगवडे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ग्रामस्थांच्या संघर्षाचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, पर्यावरण, गायरान जमीन आणि गावाच्या एकूण हितासाठी ग्रामस्थांची भूमिका पूर्णपणे न्याय्य आहे. गावकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी सुरू असलेल्या या संघर्षात मी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. गायरान क्षेत्रातील गट क्रमांक 180 आणि 181 मध्ये सौर प्रकल्पासाठी हजारो वृक्षांची तोडणी सुरू आहे. यामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून जनावरांच्या चाऱ्याचा, तरुणांच्या खेळाच्या जागेचा आणि ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाला प्रकल्प रद्द करण्याबाबत वारंवार विनंती करूनही न्याय न मिळाल्यानं, उलट पोलीस संरक्षणात वृक्षतोड सुरू झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी बोलताना उपोषणकर्ते ज्योतिराम जाधव यांनी प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांची झाडांच्या संख्येबाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. माजी खासदार पाटील यांच्या भेटीनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीनं या प्रकरणाचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण.